इकडला एकदा जोरदार टाळ्या येतात 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर आपण ऐकलेला शब्द आहे एक हाडाचा शिक्षक असणं हे किती महत्वाचं आहे. आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आणि आजचा हा प्रसंग याचा 10वीचा निरोप समारंभ. खऱ्या अर्थानं प्रत्येक जण या ठिकाणी येऊन त्यांचं कौतुक करत होता. त्यावेळेस फक्त मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होतो की प्रत्येक इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती काय भाव आहे. कोणतरी लाजते, कोणतरी खाली बघते, कुणाबद्दल तरी कौतुक सुरू आहे. सर ज्यावेळेस आम्ही बदली होऊन या ठिकाणी ऑगस्ट मध्ये आलो, पहिलाच दिवस होता. मला एक प्रसंग आठवतोय की 10वीच्या वर्गावरती तो बुलेटिनचा तास असेल आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की अमित सिंग नावाचा विद्यार्थी तो या ठिकाणी बसलेला आहे. एक विद्यार्थी काही सूचना घेऊन आला, त्याने ते मास्क घातलेलं होतं, त्याने हाताने त्याला सांगितलं पटकन जा. मला असं वाटलं की फास्ट काउंटर विद्यार्थी आहे. मी त्याला त्याच वेळेस ओरडलो आणि तसं म्हणतच नाही की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. म्हणजे तो तितका आगाऊ किंवा जसा मला वाटला तो अजिबात नाही. त्यानंतर मला जाणवलं की ही सगळीच मुलं, म्हणजे मी आज फक्त एका विद्यार्थ्याचं नाव घेतोय असं नाही, ही सगळीच मुलं फार गुणी आहेत आणि अगदी मोठ्याने कधी भांडणं सुद्धा माझ्या कानावरती कधी आलेली नाही. खरंच ही जी बॅच आहे या बॅचला आम्ही सगळेजण खूप मिस करू. अगदी बुरुंगलेच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल. खरंच ती युनिक आहे. ओंकार बाबरने मैदानाच्या मधोमध मारलेला तो स्मॅश असेल. आणि ज्यावेळेस मी त्याने जॉईन केलं तर खरंच येताना आम्ही 2 कपडे घेऊन यायचो. एक सकाळी ऍज अ टीचर म्हणून इंचट करून आम्ही यायचो आणि दुपारनंतर आम्ही ते स्पोर्ट्सचं किट घालायचो. म्हणजे असं वाटायचं की 5 नंतर जाऊच नाही. अगदी बेल जरी होऊन गेली तरी शेवटच्या 2 सर्व्हिसेस, शेवटचे 2 पॉइंट्स असं म्हणत आम्ही या 10वीच्या मुलांसोबत वेळ घालवला. आणि प्रत्येक जण या 10वीच्या विद्यार्थ्यांमधला हा प्रत्येक जण युनिक आहे. प्रत्येकाला जर टेस्ट झालं का विचारलं की तुला किती मार्क पडतील तर एकही विद्यार्थी म्हणायचं नाही आउट ऑफ लिहिलंय 95च्या आसपास मार्क पडतील. प्रत्येक पेपर झाल्यानंतर मी आवर्जून पेपरावर मुलं आली की त्या गेट जवळ उभा राहायचो आणि चौगुली असेल बाकीचे असलेल्यांना विचारायचो की कसा होता आजचा पेपर. आणि ते निर्धास्तपणे सांगायचे 40 पैकी 38 पडतील, 39 पडतील, 40 पैकी 40 पडतील. म्हणजे तुम्ही गुणवान तर आहातच. जे आपले नॉर्मल स्कूल्स असतात त्याच्यापेक्षा तर तुम्ही पुढे आहातच. म्हणून तर आज तुम्ही विद्यानिकेतनमध्ये आहात. आणि मगाशी अभंग लवकरे जे सांगितलं की खरंच ते ऐकण्याजोग आहे. प्राध्यापक गणेश शिंदे जर कधी कुणाला वेळ मिळाला तर आवर्जून ते भाषण ऐकावं. त्याने सांगितलं की एक बोबडा बोलणारा मुलगा होता, त्याने ते बीकॉमचं उदाहरण घेतलं. खऱ्या अर्थाने ते उदाहरण एमबीएच आहे. म्हणजे बीकॉम झालेला एक मुलगा, त्याला विचारलं जातं की तुला काय व्हायचंय आता ग्रॅज्युएशनचं तुझं शेवटचं वर्ष आहे. तर तो म्हणतो, तो बोबडा असतो की सर मला एमबीए करायचंय ते पण मार्केटिंग मध्ये. मग त्याने ऍक्शन करून दाखवलं आणि सर म्हणतात अरे तुला रचा उच्चार करता येत नाही, तो फायनान्स मधून करतो, बीकॉम झालेला आहे. बाकीच्या मुलांना विचारलं की तुम्ही एमबीए कशातून करणार आहे तर प्रत्येकाने सांगितलं की मार्केटिंग मधून करायचंय, मला फायनान्स मध्ये करायचंय, मला एचआर मध्ये करायचंय. आणि 2 वेळा त्या विद्यार्थ्याला विचारलं तुला कशात करायचंय तर तो पुन्हा म्हणायचा की मला ते मार्केटिंग मध्येच करायचंय. मग सर म्हणले बर तुला 2-3 वेळा विचारून जर तू म्हणत असेल की मला ते मार्केटिंग मधूनच करायचंय तर आपण परीक्षा घेऊ. आणि मग 100 रामायणाच्या प्रती वाटण्यात आलं. सांगितलं की तुम्हाला या 8 प्रती 8 दिवसामध्ये या 100 प्रती विकायचे. मग प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज वापरा, युक्त्याला लढवा आणि या प्रती विका. जो सगळ्यात जास्त प्रती विकेल त्याचं ऍडमिशन आपण एमबीए ला कन्फर्म करायचं. सर्वांना त्या प्रती देऊ गेल्या. त्यानंतर त्या वाटल्या आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या मार्गाने निघून गेला. त्याच्या वर्गातल्या काही मुलांनी 10 विकल्या, कोणी 15 विकल्या, कोणी 20 विकल्या आणि या पठ्ठ्यानं मात्र 100च्या 100 विकल्या. मग सरांनी विचारलं असं कसं काय झालं, या प्रती तू कशा विकल्यास काय, तू काय शक्ती लढवलीस, काय स्ट्रॅटेजी काय आहे. तर तो म्हटलं सर
मी फक्त त्या अपार्टमेंट मध्ये जायचो, बाहेरून बेल दाबायचो, दरवाजा नॉक करायचो आणि दरवाजा उघडला की हातामध्ये रामायण ठेवायचो आणि म्हणायचो येत आहे का वाचून दाखवू. आणि अशा पद्धतीने त्याने त्या प्रति विकल्या. म्हणजे आपण किती मोठं व्हावं किंवा आपला स्वतःवरचा आत्मविश्वास कसा असावा हे दाखवणारे हे उदाहरण आहे. अगदी सकाळी 9वीच्या विद्यार्थ्यांनी ज्या काही निमंत्रण पत्रिका तयार केल्या तेही जरा युनिक वाटलं मला, की त्यांनाही कौतुक आहे की काहीतरी आपण या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं करावं आणि त्यांनी ही आजचीही तयारी केली. आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो, विशेष करून 10वीच्या विद्यार्थ्यांना सांगतो की ज्यावेळेस 7वी पर्यंत आमचंही प्राथमिक शाळेतूनच शिक्षण पूर्ण झालं. शनिवार आला की शनिवारी सकाळी सकाळी लवकर शाळेमध्ये जायचं, मुलांनी गावातून शेण गोळा करून आणायचं आणि मुलींनी प्रत्येक वर्ग, ऑफिस, वरांडा हा शेणाने सारून काढायचा. म्हणजे ते दिवस फार वेगळे होते. आणि ज्यावेळेस आमचाही 10वीचा निरोप समारंभ होता, मला खरंच तो दिवस आज आवर्जून सांगावासा वाटतो की ज्यावेळेस त्या सरांनी मला जे मार्गदर्शन केलेलं होतं, कदाचित त्याचमुळे आम्ही आज या ठिकाणी उभा आहोत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 10वी पर्यंत ठीक आहे, तुमच्यावरती कंट्रोल करायला कोण ना कोण असते, मात्र एकदा 10वी संपली की तुम्हाला कॉलेजमध्ये बसाही कुणी म्हणत नाही. कॉलेजचे प्राध्यापक आतमध्ये येतात, तासिकेवरती शिकवतात आणि निघून जातात. त्यांना काही कुणाचंही देणे घेणं नसते की तुला शिकायचंय का. आणि स्ट्रेंथ फार जास्त असते, 150-200 मुलं असतात. त्यामुळं अप टू 10 10वी पर्यंत आपल्यावरती कोण ना कोण कंट्रोल करायला आहे. त्यामुळे आपल्याला 100% चांगल्या सवय लागतात. आणि तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने चांगलेच विद्यार्थी आहात आणि नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढं काही ना काही नक्कीच कमवा. ज्यावेळेस आम्ही त्या शाळेमध्ये शिकायचो त्यावेळेस अगदी बेंचवरती आम्ही दोघं तिघे बसायचो आणि ते कर्कटक अगदी आम्ही ते कोरायचो आणि ते जागा वाटून घ्यायचो. शेवटच्या दिवशी ते आमच्या सरांनी सांगितलं का रे बाबा, इथं कुणीच कायमस्वरूपी मालक नाहीये, हा बेंच इथंच राहणार आहे, तुला मात्र ही जागा सोडून जायचंय. ते वाक्य फार छोटं होतं पण अगदी ते मनाला लागून गेलं. खरंच आज इथं मी बोलतोय, जरी मी म्हटलं की हा माईक मी आज घरी घेऊन जातो, माईक सिस्टम बघणार आहे, जाऊ शकतोय का, नाही म्हणता येते. म्हणजे आज मी इथं बोलतो, उद्या कोणतरी बोलेल. आज तुम्ही इथं बसलाय, 4 वर्षाला दुसरे विद्यार्थी असतील, कायमस्वरूपी कोणी इथं राहणार नाही. आपण विश्वस्त आहोत. बघा एखाद्या संस्थेमध्ये असतं की यावर्षी हे विश्वस्त आहे, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते आपण सांभाळायचं, वेळ आली की ते दुसऱ्याच्या हातात सोपवायचं आणि आपण निघून जायचं. त्याच पद्धतीनं आज हे 10वीचे विद्यार्थी अगदी चौगुले असेल, चौगुलेचा आणि माझा अगदी मागच्या 3-4 महिन्यांचा स्ट्रगल की सर मला वजन कमी करायचंय, काय करायचंय. म्हटलं ज्या विचाराचा तू विचार करतोय की मला वजन कमी करायचं, ते अगदी दर 2 दिवसाला आम्ही फॉलो घ्यायचो की आज केलंस का, तुला सांगितलं तू करतोयस का. अगदी 10वीचे विद्यार्थी असतील म्हणजे सिलेबस तर आपण सर्व शिक्षक शिकवतच आहोत, मात्र त्याच्या पलीकडे जाऊ. बघा या ठिकाणी मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचंय. अगदी आपण नेहमी घरामध्ये दूध घेतो, आता काही जण बाजारातून पिशवीने दूध घेत असतील, मात्र बऱ्याच ठिकाणी दूधवाला त्या मापाने दूध घालतो. पहिलं माप त्याचा बापही देईल कारण की आपण त्याचे पैसे देत असतो, मात्र पहिलं माप घातल्यानंतर दुसरं बरोबर तो स्वखुशीने टाकत असतो आणि आपलं लक्ष नेमकं त्या शेवटच्या तारेकडे असतं की तो अजून वरतून किती घालतोय. त्याप्रमाणे सिलेबस तर आपण नक्की संपवतोय, परंतु सिलेबसच्या बाहेर जाऊन आपण विद्यार्थ्यांना काय देतोय. अगदी 10वीचे विद्यार्थी असतील, 8वीचे असतील, 9वीचे असतील, त्यांना ज्या वेळेस मला संधी मिळेल, अगदी ड्युटीची वेळ असेल त्या वेळेला अगदी डिफेन्सच्या सगळ्या मला वाटतं रिक्रुटमेंट मी लिहून दिलेलं आहे. म्हणजे 10वी नंतर नेमकं त्यांना काय करायचंय, तो कॉन्फिडन्स कसा येईल. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी ठरवलंय की मला IAS व्हायचंय, मला IPS व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय. त्याच्या पलीकडेही बऱ्याचशा संधी आहेत, याचंही ज्ञान आम्ही विद्यार्थ्यांना देऊ केलेलं आहे. म्हणजे त्या सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय विद्यार्थ्यांना देता येतंय का, याचाही विचार आपण सर्व शिक्षक वृंदांनी करावा असं मला वाटतंय. शिक्षण खरंच आपण खूप पवित्र क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत आणि विद्यार्थी केंद्रित जर आपण राहिलो तर नक्कीच आपण विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू शकतो. तर त्या पद्धतीनं अधिकचा मी या ठिकाणी वेळ घेणार नाही. आपण सर्वांनी
अगदी कालही ड्युटीच्या वेळेस नळे सरांनी सांगितलं, खरंच हेवा वाटला मला की 6 वाजल्यानंतर जेवणाची बेल झाली. आम्ही सर्वजण काउंटिंगसाठी त्या मैदानावरती बसलेलो होतो. सरांनी सांगितलं की माझ्याकडे एक डायरी आहे, 10वीचे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय त्याच्यामध्ये तुमची माहिती नोंद करायची. तरी सांगितलं की 2,500च्या आसपास त्यांच्याकडे नोंदी आहेत. आणि दुसरे त्यांना सांगितलं की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा वसतिगृहाची फी असेल, मेसची फी असेल, खरंच मला ती न परवडणारी असेल तर तुम्ही 100% फोन करा. हे विद्यानिकेतन तुमच्यासाठी नेहमीच तयार असेल. आणि खरंच सांगतो, कुठलेही विद्यार्थी असू द्यात, इथून गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला कधी वाटेल की माझं शिक्षण आता थोडंसं थांबू लागले, त्याला कारण काय आहे तर घरून न मिळणारे पैसे वगैरे असतील, तर 100% हे विद्यानिकेतन सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जावं, यश संपादन करावं आणि आपल्या विद्यानिकेतनचं नाव मोठं करावं, एवढी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या विद्यार्थ्यांची मला सगळ्यात चांगली गोष्ट काय आठवते की बाकीच्या ठिकाणी पेपर चेक करताना मुलांना मार्क कुठे पडते ते शोधायला लागायचं. त्यांचे पेपर चेक करताना मला मार्क कुठे जाते हे शोधावं लागायचं. ज्यावेळी विद्यार्थी पुढे उभे असायचा त्यांचे पेपर मी चेक करायचो, तर त्यांचा 18 एकच असायचा, सर मला 40 मार्क पडते. मग तो अर्धा मार्क कुठे जातो, 1 मार्क कुठे जातो हे मला त्यांच्या पुढे शोधायला लागायचं. प्रत्येक एका शब्दाची चूक शोधायला लागायची. ती चूक शोधण्याचं कारण काय होतं की त्या चुका त्यांच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये होऊ नये. मुलं भरपूर नाराजी व्हायची, सर माझा अर्धा मार्क कट केला, 1 मार्क. इयत्ता 10वीचा निरोप समारंभ आयोजित केलाय. मी सर्वप्रथम उत्तम नियोजन केलं त्याबद्दल इयत्ता 9वीचं मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर सन्माननीय प्राचार्य साहेब यांनी मी एक विद्यार्थी होतो आणि मी एक शिक्षक होतो हे आपल्या आचरणातून, कृतीतून या ठिकाणी दाखवलंय. त्याचबरोबर सन्माननीय गृहप्रमुख आणि कुलप्रमुख, 10वीचे वर्ग शिक्षक, सर्व शिक्षक, उपस्थित सर्व 10वीचे बालमित्र. खर तर मी साहेब 18 तारखेपर्यंत रजा काढली होती आणि आता 10वी माझा जो काही जास्त टाइम गेलाय गेल्या 7 महिने तो 10वीच्या वर्गात गेलाय. आणि तो 10वीचा वर्ग गेल्यामुळे मी 18 नंतर इथं येईल त्यावेळी तर नसणार आहे हे माझ्या लक्षात मागच्या 2 दिवसात आलं आणि गाठी भेटी व्हायच्या नाहीत, म्हणून मी ती 2 दिवसाची रजा कमी करून शाळेत यायचा निर्णय काल घेतला. मला उद्या आणि आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निरोप देत आहोत. त्या प्रसंगी उपस्थित आपल्या या शासकीय विद्यानिकेतनचे कुलप्रमुख, गृहप्रमुख, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर दरवर्षीच एक बॅच या विद्यालयामधून बाहेर पडत असते. म्हणजे 10वीला येते आणि या विद्यालयाचा निरोप घेते. तशाच प्रकारचा निरोप हे सगळे 10वीचे विद्यार्थी आज घेत आहेत. खरं तर पुढच्या 24 तासानंतर ते सुद्धा माझे विद्यार्थी असणार आहेत. आणि मग ते आणि मी, आम्ही सगळे माझे विद्यार्थी. कालच त्याची चर्चा करताना मी म्हटलं की अजून 1 दिवस शिल्लक आहे. 1 दिवसाच्या नंतर तुम्ही पण माझी, मी सुद्धा माझी. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नसेल. आणि तुम्हाला माहीत नसेल की माझी विद्यार्थी या संकल्पनेमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही कुठेही जा, त्या महाराष्ट्रामध्ये जा, त्या देशामध्ये जा किंवा परदेशामध्ये जा, जिथं जिथं माझी विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला जर कळलं की शासकीय विद्यानिकेतन पुसेगावचा अमुक एक पदावरचा किंवा रिटायर्ड झालेला किंवा कोणीही व्यक्ती तुम्हाला किंवा कुठल्याही पदावरचा असू देत, तो तुम्हाला भेटेल तर तो तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे घडवण्याचं काम, या सगळ्या गुणांचा संचय करण्याचं काम आणि तुमचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आपलं विद्यालय करत असतं. इथं शाळेत येत असताना जेव्हा आता आमच्या वेळेला आम्ही 5वीला आलो, तुम्ही सगळे आता 6वीला येतात, काही 7वीला आले, काही मध्येच काही प्रविष्ट झाले. तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला येतात तेव्हा तुम्ही तुमचं घरदार सोडून येतात, आई वडील सोडून येतात, भाऊ बहीण, आपले आप्तेष्ट नातेवाईक यांच्यापासून आपण दूर राहतो.
आणि बालपणापासून आपल्याला लांब राहण्याची सवय नसते आणि मग आपली पेटी असेल किंवा आपली काय ट्रंक असेल, सुटकेस असेल, आपली बॅग असेल, ही सगळी भरून आपण इथे येतो आणि पूर्णतः आपली जीवनशैली बदलते. म्हणजे घरी कसं असतं, तरी सगळं काही खेळायला जायचं, पटकन घरी यायचं, आईला जेवायला मागायचं, शेजारच्या घरी फिरायचं, मित्रांच्या बरोबर गावाकडे कुठंतरी आपली जागा असेल तिथे खेळायला जायचं. परंतु इथं आल्यानंतर मात्र एक विशिष्ट अशा प्रकारचं वेळापत्रक असतं आणि त्या वेळापत्रकानुसार आपल्याला इथं सगळं स्वतःचं काम स्वतः करावं लागतं. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्ही या शाळेमध्ये प्रविष्ट झालात आणि तुम्ही या ठिकाणी शिकलात. कारण ही शाळा स्वावलंबन शिकवते, ही शाळा अडचणींवर मात करायला शिकवते, ही शाळा तुमच्यामध्ये गुण हेरून त्या गुणांचा विकास करण्यासाठी शिकवते. आणि त्याच्या पुढे जाऊन शालेय शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. शालेय शिक्षण म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण, आणि हे तुम्ही कुठल्याही हायस्कूलमध्ये किंवा कुठल्याही गावामध्ये घेतलं असतं. परंतु कोणी 6वीत आलं, कोणी 7वीत आलं, कोणी 8वीमध्ये आलं, तर शालेय शिक्षण या विद्यालयामध्ये घेण्याचं तुम्हाला भाग्य मिळालं, ते निश्चितपणाने तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी ते तुम्हाला सहाय्यभूत ठरणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्या विद्यालयाचं ब्रीद आहे बुद्ध राहावा स्वय आत्मा, आणि या आपल्या आत्म्याचा उद्धार स्वतःच करायचा, अशा प्रकारचं जे आपलं ब्रीद आहे, हे ब्रीद कायम माणूस घेऊन जगतो. आणि तुम्हाला मी सांगतो की आमचे जेवढे माजी विद्यार्थी आहेत, या सगळ्यांच्या 4 व्हीलर गाडीला पाठीमागे बुद्ध राहावा स्वय आत्माचा स्टिकर लावलेला असतो. त्याच्यामुळे रस्त्याने जाताना जर एखादी गाडी थांबलेली असेल आणि तिथं जर लक्ष केलं तर आपल्याला नक्की वाटतं की हा विद्यानिकेतनचा माझी विद्यार्थी आहे. मग तो कुठल्याही विद्यानिकेतनचा असो. आपल्या महाराष्ट्रातले 5 विद्यानिकेतन आहेत, आणि तिथं जर थांबलेले असतील तर अदबीने आपण जाऊन त्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या विद्यानिकेतनच्या आहात. आणि म्हणून इथून गेल्यानंतर तुम्ही शाळेला विसरू नका किंवा तुम्ही शाळेकडे लक्ष द्या. मला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना ही अजिबात सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आपण त्यांना इतकं भरभरून दिलेलं आहे, इतकं सगळं त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे हे विद्यालय सोडून जाणारा विद्यार्थी कधीही शाळेला विसरत नाही, तो नेहमी आठवण काढत असतो. आता आमचा जमाना होता तेव्हा पत्राचा जमाना होता, म्हणजे पत्र लिहिलं जायचं. तेव्हा आमच्या कुठल्या तरी मित्राने सगळ्या मित्रांचे पत्ते लिहून ठेवलेले होते. म्हणजे आम्हाला पण माहिती आहे की आमच्या मित्राचं गाव कुठलं आहे, तो कुठल्या तालुक्यातला आहे, कुठल्या जिल्ह्यातला आहे. तर आता तर मोबाईलचा जमाना आहे, तुम्हाला सगळं काही म्हणजे तुम्हाला माहिती मिळते. आणि इतक्या वर्षापासून मी 1988 साली पासआउट झालेले आहोत. म्हणजे तेव्हा तुम्ही बसलेले सगळे जे विद्यार्थी मित्र आहेत ना, तुमच्या वडिलांचा पण जन्म नसेल, तुमच्या वडिलांचा पण जन्म नसेल. मग तेव्हा तर असा सोशल मीडिया नव्हता, त्याच्यामुळे नंतर कोणीच संपर्कात आला नाही. आणि जेव्हा सोशल मीडिया आला किंवा जेव्हा व्हॉट्सअप आलं आणि व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करण्यात आले, मग एका मित्राचा शोध लागल्यानंतर दुसऱ्या मित्राचा शोध, तिसऱ्या मित्राचा शोध, तेव्हा सगळ्यांना एकत्र करण्याचं काम झालं. आणि म्हणून 88 नंतर मी पहिल्यांदा इथं 2016 साली आलो. म्हणजे 25 वर्षानंतर आमच्या मित्रांना आम्ही भेटलो. आणि 2016 नंतर पुन्हा 10 वर्षाने मला इथे येण्याचा योग आला. मला माहिती आहे की आज म्हणजे उद्या जे 10वीचे विद्यार्थी आपले जाणार आहेत, त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची कालवा असेल. हा खरं तर भावनिक क्षण आहे की ज्या शाळेमध्ये, ज्या मित्रांमध्ये, ज्या परिसरामध्ये इथला कानान कोपरा तुमच्या लक्षात आहे. प्रत्येक या भिंतींनी, या इथल्या कक्षांनी, इथल्या मैदानांनी, इथल्या रस्त्यांनी, इथल्या झाडाझुडपांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि त्यापासून तुम्हाला शिकायला मिळालं. आणि म्हणून तुम्ही आता पुढे जाताना निश्चितपणाने आयुष्यामध्ये काहीतरी करणार आहात. काल सायंकाळी मी थोडासा वेळ काढून मी 10वीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलवलं होतं आणि त्यांच्याशी मी हितगुज केलं. तर मला वाटतं आपल्या बऱ्याचशा शिक्षक बांधवांनी त्यांना करिअर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना मी सुरुवातीलाच विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे का, तर ते हो म्हटले. तर मी पण माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. क्षेत्र कुठलंही असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा, पण विद्यानिकेतनचा विद्यार्थी त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अभ्यासाचा एक खेळ, त्यांनी खेळामध्ये अंडर 17 याच वर्षी, याच शैक्षणिक वर्षात त्यांनी आपली व्हॉलीबॉलची टीम जिल्हास्तरीय खेळून आली.
दादऱ्यासारखं बोलायचं नाही, ते पण असं त्याचं बोलणार आहे. शाळेत मला पहिल्यांदा 3 ऑगस्ट 2022 रोजी कॉलेज राहतं शाळेचं. त्यानंतर ना 17 ऑगस्ट 2022 रोजी शाळेत मला ॲडमिशन मिळालं. तेव्हापासून आजपर्यंत मला शाळेनं लय काय काय दिले, दुःख दिले, प्रेम दिले, अजून लय काय काय दिले. 31 जुलै 2022 रोजी मी इथे शाळेत आलो या पहिला. मला जास्त बोलायच नाही, पण तेवढं बोलतो. दुःख वाटते जाताना शाळेत. तर ते आपापल्या ध्येयाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवतील व आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच मोठी उंच झेप घेतील ही मी ईश्वरचरणी इच्छा व्यक्त करतो. व यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या या शाळेकडे पुन्हा एकदा परतून पाहावे व मदतीचा हात कायम पुढे करावा हीच आपल्याकडं अपेक्षा व्यक्त करतो व आपल्याला पुढील आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो व थांबतो. सर, कुलप्रमुख सर व गृहप्रमुख सर, सर्व शिक्षक व समोर बसलेल्या माझ्या मित्रांनो व ज्येष्ठ बंधूंनो, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला पण कडू देखील आहे. पण आम्हाला आजचा दिवस म्हणजे कडूच असेल. हा दिवस हा एक न विसरणारा अविस्मरणीय हा दिवस आहे. हा दिवस तुमच्या निरोप समारंभाचा तुमच्या अविस्मरणीय आहे. कारण काल जे मैदान गजबजलेलं असायचं तुमच्या सहवासाने, तुमच्या हसण्या खिदळण्याने, ते उद्यापासून मात्र नसेल. सर्वप्रथम मी या शाळेमध्ये जेव्हा 28 मार्च 2023 रोजी आलो, त्या दिवशी मनाला थोडं कसं तरी वाटत होतं. त्यावेळी सर्वजण आली, माझ्या शेजारी बसले, विचारू लागले नाव काय, मार्क्स किती पडले, तुझा पत्ता काय. सर्वजण विचारून निघून गेले. पण 2 विद्यार्थी माझ्या शेजारी थांबले. मला चांगलं वाटलं. मी त्यांना विचारलं मला सर्वजण पटवून घेतील का रे. ते म्हणले काळजी करू नकोस. ते 2 विद्यार्थी होते, श्रेयस सातपुते व ओंकार बाबर. त्यावेळी त्यांनी दिलेला हा सपोर्ट नेहमी लक्षात राहील. त्यानंतर माझी मैत्री सर्वप्रथम सिद्धार्थ चौथेशी झाली. त्यानंतर एकच बॅडमिंटन खेळताना त्यावेळी त्याच्याशी चांगली मैत्री झाली. प्रेम कांबळेशी त्याच दिवशी त्याचा वाद झाला. त्यानंतर मी त्यावेळी काहीतरी बोललो. त्यावेळी सिद्धार्थ म्हणला की तू माझा असा पहिला मित्र ठरला जो माझ्यासाठी कोणतर भांडला. हे अनुभव नेहमीच लक्षात राहतील. वसतिगृहामध्ये तुमच्यासोबत चालताना, बोलताना, राहताना, बागडताना जे अनुभव होते ते कधीच विसरणार नाही. ओंकार बाबर, तुझ्यासारखे ऑलराऊंडर विद्यार्थी मी कधीच बघितले नाही. तुझा मी नेहमीच तुझ्यापासून मी नेहमीच इन्स्पायर आहे. सर्वजण 10वीची तुम्ही मुले नेहमीच माझ्यासाठी एक इन्स्पायर म्हणून राहाल. तुम्हाला 10वीचे पेपर खूपच छान गेलेले आहे हे तर नक्कीच, व उद्याचाही जाईल. त्यामुळे ध्येय तुमचे उंच राहू द्या, मनात जिद्द ठेवा. तुमचे संकटाच्या लाटांना नमवणे, विनवणे लांबच, त्यांवर स्वार व्हा, याचे धैर्य ठेवा. यश तुमचेच आहे, फक्त त्यास कष्टाची जोड राहू द्या. या कॅम्पसमधून तुम्ही जेव्हा नव्या जगाच्या उंबरठ्यावर आत्मविश्वासाने पाऊल ठेवाल तेव्हा यश तुमचेच. आज निरोप घेते तुमचा, याचे वाईट वाटते, पण तुम्हा सर्वांना विद्यानिकेतन परिवाराकडून उद्याच्या तुमच्या भविष्यासाठी, प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. व एवढे म्हणून मी माझे भाषण थांबवते.